आणि ते एज चेंडूने घेतली बॅटची कडा आणि कडेने निघाले बॅटर। त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर यशवंत बॅक टू द पॅव्हिलियन डीजे थँक्यू। ओलिया मुख्य व्यासपीठाकडे त्या ठिकाणी सन्माननीय गुरुनाथजी प्रौढे साहेब या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत। मी रवींद्रजी सोनावणे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा गोड सन्मान करायचा आहे। अतिथी देवो भव ही आमच्या भारताची धारा, स्वागत करून तुमचं आम्ही पाळू परंपरा। रवींद्र सोनावणे पत्रकार, खरं तर दैनिक लोकमत संघर्ष पत्रकार संघ तालुका अध्यक्ष रवींद्रजी सोनावणे आमचे बंधू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गोड सन्मान केला जातोय। गुरुनाथजी प्रौढे साहेब दव्या सामन्याच्या दिशेने महत्वाचा सामना आहे। शीळ विपक्षाचा ठोणे पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालंय। अनंताजी शिवदे साहेब हे देखील या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत। काशीनाथजी पडवळ साहेब आपल्या शुभ हस्ते हा गोड सन्मान करायचा आहे। नाना चषक 2024 पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समजू शकले नाहीत बॅटर। त्या ठिकाणी आडव्या बॅटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इन ॲट सेकंड अक्षय शिवमजी पडवळ यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। सुधाकरजी जाधव आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। पुढचा चेंडू भावेश यावेळी मात्र लोअर फुल टॉस होता। काहू कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतील, धावत येतील, चेंडूला पकडतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा। नक्कीच अरुण पानसरे या सामन्यासाठी आपल्याला मदत करतात पंचांच्या भूमिकेत। नक्कीच प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे, या आपल्या मैदानाच्या उजवीकडे बिर्याणी सेंटर आहे, जेवणाची देखील व्यवस्था आहे, आपण नक्कीच त्याचा आस्वाद घेऊ शकता असं खरं आम्हाला आयोजकांकडून सांगितलं गेले। त्या ठिकाणी व्यवस्था आहे। यावेळी चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेला भरधाव वेगानं, मथुरच्याही पेक्षा जास्त वेग या चेंडूला आमचे पंच अरुण पानसरे सांगतात येस इट इज 4 रन्स। खरं तर खूप मोठी स्पर्धा आहे। नाना चषक अर्थातच मारुती देडे साहेब यांच्या नावानं आयोजित केलेली स्पर्धा आहे। पहिले षटक मार्गस्थ आहे। पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा वाजवी खेळ झालाय, 1 गडी गमावलाय यशवंतच्या रूपानं, मात्र पुढील 3 चेंडूंवर 6 धावा या स्कोर कार्डवर लावल्या गेल्यात। जगन आणि अक्षय हे 2 बॅटर्स, अतिशय अनुभवाचा भंडार म्हणाल तर जगन वेखंडे। यावेळी स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी होती सातत्यानं। या षटकातील अंतिम चेंडू असेल, पॉवर प्लेचं षटक हाताळलं जातं। भावेश नवोदित गोलंदाज आहे, शील्ड संघाचा विचार केला तर याच टीमला आमदार चषक दहिलीमध्ये खेळताना पाहिलं होतं, लाजवाब फलंदाजी झाली होती, मात्र एका धावेनं पराभूत ही टीम झाली होती। त्यावेळी क्वालिफायर पहिल्याच राऊंडला मला वाटतं आणि तो सामना तिथून पॅकअप करावा लागलं, मात्र आज पूर्ण तयारीनिशी डे नाईटचा हा थरार आपण पाहतो आहोत। यावेळी स्लॅप केला चेंडूला, कव्हरच्या रिजन मधून चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय, सीमा पार, चौकार, धावा मिळतील 4। नक्कीच सचिनजी घरत यांच्याकडून जगन वेखंडे यांच्यासाठी कॅश प्राइज आले। सलग 3 षटकार अथवा 3 चौकार ठोकले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आले। जगन वेखंडे
यानंतर दुसऱ्या फेरीला होईल सुरुवात आणि आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहिला VRT तलवाडा संघाने तो जिंकला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये साकुर्ली संघाने दुसरा सामना विजेता झाले. मध्ये हे दोन संघ दुसऱ्या फेरीमध्ये समोर येत आहेत. एका बाजूने टीम VRT तलवाडा विपक्षात टीम साकुर्ली. या पहिल्या इनिंग नंतर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे आणि रिपोर्टिंग करायचे आयोजकांना आपण आहोत या संदर्भात. गोलंदाजी मार्कवर परिवर्तन रोशन गोलंदाजी मार्कवर रोशन खापरे. तर शेल म्हटलं तर गाव छोटे आहे मात्र आडनाव भरपूर आहेत. चला गोलंदाजी मार्कवर रोशन खापरे. पहिला चेंडू स्ट्रायकर एंडला लेजेंडरी क्रिकेटर आहे जगन वेखंडे. पहिला चेंडू डॉट. धावा या प्रकाश ज्योतामध्ये आम्ही कालही पाहिलं, आम्ही गोल्डन ट्रॉफी मध्ये देखील पाहिलं की प्रकाश ज्योतामध्ये 30 ते 35 धावा देखील पुरेशा ठरताना पाहिल्यात. नक्कीच तलवाडा टीम पुढच्या सामन्यात खेळते आणि नक्कीच त्यांचा आधारस्तंभ ज्याप्रमाणे आम्ही बुधाजी बडतळ सरांकडे पाहतो त्याबरोबर आमचे अंकुश बडतळ सर सरपंच आहेत, त्यांचा देखील सातत्याने पाठिंबा या संघाला तलवाडा संघाला येताना पाहायला मिळते. ते देखील या मैदानावर उपस्थित आहेत. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. अंकुशजी बडतळ सर. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समजून नाही शकले तर मिस केलाय. क्षेत्ररक्षणात थोडा फंबल झाला, सिंगल रोटेट केली गेली. तर प्रत्येक धाव महत्वाची आहे. स्ट्रायकर एंडला जगन वेखंडे. पुन्हा एकदा कॅश प्राइज लागले गेले. 3 षटकार 3 चौकारानं सचिनजी घरत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज मग ते मारावे लागतील. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर या षटकातील पहिल्या 3 चेंडूवर आल्यात फक्त 2 सिंगल. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, अब चाहिए छक्का चौका. जोरदार अपील आणि वाईट बॉल. अवंतरची धाव. धावफलकावर परिवर्तन. धावफलक जाऊन पोहोचले 13 लॉस ऑफ 1. पुणे टीम संघर्ष पाहायला मिळतोय. सातत्यानं क्रिकेटचा खेळ अगदी आम्ही सातत्यानं म्हणतोय की दिवाळी संपते, मैदान सजतात आणि खूप साऱ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. आणि नक्कीच अंकुश बडतळ सर आपण येऊन मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचे. दरम्यान काय घडतंय काय बिघडतंय. DRS थर्ड अंपायर घेतला गेलाय. स्ट्राईक एंडला काय घडले पाहूया, धावबाद झालेत की नाही. नक्कीच थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाते. डिसिजन ऑन पेंडिंग. तत्पूर्वी नक्कीच आमच्या व्यासपीठावर असं व्यक्तिमत्व उपस्थित आहे. तलवाडाचे सरपंच, त्याचबरोबर सत्यसाई ट्रस्ट यामध्ये देखील कार्यरत अनेक चांगले शिक्षक आहेत. अंकुशजी बडतळ साहेब यांचं शुभ आगमन झाले मुख्य व्यासपीठावर. डिसिजन ऑन पेंडिंग. धोक्याची घंटा वाजत असताना या ठिकाणी काय घडते पाहूया. इज सेफ. फलंदाज सेफ आहेत. नक्कीच नॉट आउट. 4 चेंडूंचा खेळ झालाय. या ठिकाणी आपण पाहिलं 5 धाबा आल्यात वाईट सह. धावफलकावर परिवर्तन. 15 धाबा धावफलकावर. यावेळी स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते. एक सिंगल रोटेट केली जाईल भरधाव वेगानं. 16 धावा 16 ऑन स्कोरबोर्ड. टीम साकुर्ली या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि तलवाडा देखील आहे. ही इनिंग संपेल तसं दोन्ही संघ त्या ठिकाणी संघनायक नाणेफेकीसाठी येतील.
क्रॉस बॅटनं कट केलंय ऑन साइडला त्या ठिकाणी धोक्यात येतोय आणि डिरेक्ट हिट ऑलवेज डिरेक्ट इज ऑलवेज डेंजर झोन ओ यूटी आउट. Thank you. This is the beauty of ग्रामीण टेनिस क्रिकेट अंडर लाईट्स. खऱ्या या प्रकाश ज्योता मधला हा सामना काय सुरेख थेट फेकी झाली. त्या ठिकाणी धावबाद केले गेले. बॅटर अक्षय डगआउटच्या दिशेने चाललाय. निराश आहे कारण खूप सारा क्रिकेट बाकी होतं. दुसरं षटक मार्गस्थ होतं आणि खऱ्या अर्थानं संधी होती मात्र नशीब कुठेतरी कमी पडले. डिरेक्ट हिट अपेक्षाही नव्हती. चेंडू थेट जाऊन आदळेल मात्र इट्स अ क्रिकेट अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. दुसरं षटक संपले. 2 षटकांती धाव फलकावर 17. खऱ्या तर खतरा ठरलाय या अक्षयसाठी. काय थेट पैकी झाली. एक घेतली ना आम्ही काउंट केली सर डोंट वरी. धाव फलकावर 17 धावा. 2 गडी बाद झाले तर टीम ठोणे संघाचे. पहिली धाव नंतर दुसऱ्या धावेला धाव बाद होत असताना त्या ठिकाणी निराश अक्षय. नक्कीच एका बाजूला आमचा जगन वेखंडे लेजेंडरी क्रिकेटर आहे आपल्या शनवे विभागातून. दुसरीकडे जर पाहिलं तर आमचे मेजर शिल्ड संघाकडून खेळत असताना कितव्या स्टंपवर हा चेंडू फेकलाय काउंट करावं लागेल सर. नो तर होणार नाही असं वाटतं. किती नो असतील आणि क्रिकेट आहे नो बॉल. आपण तरची धाव मात्र यापुढे येईल फ्री हिट. चेंडू कदाचित हातातून निसटला असेल. क्रिकेट आहे आणि या प्रकाश ज्योतामध्ये बऱ्याचदा जे खेळाडू अंडर लाईट खेळले नसतील त्यांना नक्कीच फंबल होताना पाहायला मिळतो. या पुढच्या चेंडूवर खऱ्या पंचांचा बोट आकाशाच्या दिशेला गरगर फिरेल. सांगतील इट्स अ फ्री हिट. पुढचा चेंडू रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. यावेळी जोरदार अपील आणि काय घडतंय त्या ठिकाणी. सर काय डिसिजन काय होता तिथे. येस सिंगल धाव आली आहे. धाव फलकावर सॉरी कोणत्या धाव मिळणार. थेट कलेक्शन केलं होतं तिथं धाव मिळणार नाहीये. सातत्यानं अपील होतीये त्या ठिकाणी. आमचे मेजर स्लिप मध्ये उभे आहेत. सातत्यानं पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. दडपण क्रिएट केलं जाते. पहिल्या नो नंतर टाकले 3 डॉट. आकाश यावेळी कलेक्शन किती चांगलं आहे तिथे पाहायला मिळतंय.
क्षेत्ररक्षक उभे आहेत, आडवे आलेत आणि धक्का बसतोय आणि शेवटी लिजेंडरी क्रिकेटर जगन बॅक टू द पॅव्हिलियन. नवोदित खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू हातातून निसटला असावा, मात्र पुढचे 4 चेंडू बघा डॉट 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 विकेट. खरं आता त्या ठिकाणी आकाश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. आकाशला जवाब गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलक स्थिरावले, खूप वेळ झालाय 18 या संख्येवर 18. यावेळी संपर्क किती चांगले पाहूया. एक सिंगल आली, दुसऱ्या सिंगलचा प्रयत्न पाहता पाहता या 2 धावा जोडल्या जातील धावफलकावर. धावफलक जाऊन पोहोचताय 20 या अंकावर. 20 रन्स. 3 गडी गमावलेत ठोणे संघाने. जगन विखंडे, यशवंत आणि त्यानंतर अक्षय. अपेक्षा होता जगन विखंडे यांच्याकडून. खरं तर या टीमचा आधारस्तंभ सातत्याने सपोर्ट केला जातोय. यावेळी आडव्या बॅटना खेळून काढल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांती धाव फलकावर 21 लॉस ऑफ 3 आफ्टर 3 ओव्हर्स. पुणे संघ इथून पुढे चांगला संघर्ष करावा लागेल. अंतिम षटकामध्ये 10-12 धावा घ्यावाच लागतील, कारण हे प्रकाश ज्योतामध्ये अंडरलाइट 35 धावा देखील पुरेशा ठरतात जर तुमच्याकडे एक चांगली गोलंदाजी असेल. शील्ड संघ चला लगेचच आपला आणखी एक गोलंदाज निवडा. घड्याळामध्ये पाहिलं तर 10 वाजून 19 मिनिटं झालीत. अजून खूप सारे सामने आहेत. दोन्ही पोलचे पहिले राऊंड चालू आहेत. यानंतर पहिला सामना दुसऱ्या फेरीचा रंगणार आहे. ढोळखाम विभागामधून 2 टीम्स, एका बाजूला सत्यसाई VRT तलवाडा आणि विपक्षात टीम साकोर्ली. जर ढोळखामला जर तुम्ही सेंटरला ठेवाल तर 2 टोकाचे 2 गाव त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. एक कसारा रोडला, एक चोंढा रोडला. दक्षिणोत्तर असलेली 2 गावं रत्ना त्या ठिकाणी. चौथ्या षटकाला होती सुरुवात. निकित यावेळी अभि फ्रॉम दी ऑफ स्टिक चेंडू निघून गेलाय. पंचांनी सांगितलं इट्स वाईड. खऱ्या याच मुख्य व्यासपीठावर विराजमान आमचे स्नेही आणि तलवाडा गावचे सरपंच तथा सत्यसाई समिती तलवाडा जे सचिव अर्थातच अंकुशजी बडतड साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतो. वैजनाथजी व्यापारी आपल्या शुभ हस्ते हा गोड सन्मान करायचा आहे. सन्माननीय श्री अंकुशजी बडतड सर. पुढचा चेंडू असेल निकित. यावेळी चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतात, झाली चूक. चेंडू यावेळी थांबेल का? 3 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची शोधाशोध होतीये. 2 घेतल्या, तिसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं 3 देखील या ठिकाणी पूर्ण. 25 धावा धावफलकावर 25 रन्स. ना कद बडा ना पद बडा, मुसीबतों में जो खड़ा वही सबसे बडा. यावेळी उभं राहावं लागेल खेळपट्टीवर. उर्वरित चेंडू खेळून काढावे लागतील. 30-35 पर्यंत धावफलक जर गेलं तर एक गुड टोटल म्हणावी लागेल. खरं तर आमच्या शहापूरचे एक नवोदित समालोचक नयन शिर्के
ज्यांच्याकडून ठुणे टीमला देखील शुभेच्छा आल्यात. या संपूर्ण स्पर्धेला देखील शुभेच्छा येत आहेत. यावेळी चपराक पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला चेंडू गेला होता, मात्र वेळीच थांबवला गेलाय. एक सिंगल आली धाव फलकावर 26. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. मित्र थोडी घाई करा, खूप वेळ होतोय. टीम शीळ आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. दुसऱ्या फेरीचे देखील सामने येतील. यावेळी चेंडूला स्टिअर केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. डीप मधून चेंडू निघून गेलाय सीमा पार. चौकार 4 धावा. यावेळी चेंडूला उडवलंय खरं. आता यापुढील प्रत्येक सामना दुसऱ्या फेरीचा कालच्या रात्रीप्रमाणे 3-3 षटकांचे होतील. याची सर्व टीम्स नोंद घ्या. पुढचा चेंडू नक्कीच पहिला राऊंडचा हा अंतिम सामना आहे. विदे सर या 2 टीम्स आहेत. एका बाजूला शीळ ठुणे आहे, मात्र यापुढे दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. आणि आपल्या आदिवासी लॉट मधील एकमेव टीम सर VRT तलवाडा आणि दुसरी टीम आपण कांडीचा बडा सातत्याने सांगत असतो तालुक्यामध्ये. या 2 टीम ओपन क्रिकेटमध्ये खेळण्याचा दमखम ठेवतात. आणि तलवाडा विपक्षात साकुर्ली असा सामना आपल्याला यापुढचा पाहायला मिळेल. बिगी चेंडू हवेत. 22 क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि ड्राफ्ट इथे झेल केलाय धरणीला दान. मी म्हणतो फक्त झेल नाही सर, या 2 धावा देखील एक्स्ट्रा झाल्या धाव फलकावर. त्यांना झेल टिपला असता ते 2 धावा देखील कमी झाल्या असत्या. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही शक्य होतंय. या ठिकाणी हा झेल व्हायला होता. चेंडू जवळ गगनाला भिडला होता, उंची होती, अंतर नाही मिळालं, मात्र 2 धावा धावफलक जाऊन पोहोचतंय 36 या आकड्यावर. सर धावांचा विचार केला तर एक चांगलं धावफलक आहे. 36 धावा या लाईट मध्ये कमी नाही आहेत. यावेळी एज झाली आहे, त्या ठिकाणी मेजर आहे. चेंडू खाली चूक होणार नाही. झेल टिपला गेलाय. नक्कीच या शील गावचे भाचे आहेत आमचे राजेश यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत या सामन्यासाठी टीम शील्ड संघाला. इनिंग्स या ठिकाणी ब्रेक होते. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला तर त्या ठिकाणी धावा झाल्यात 36 आणि 37 धावांचं लक्ष असेल त्या ठिकाणी टीम शील्ड संघाला. तत्पूर्वी त्याला दोन्ही संघांचे संघनायक टीम तलवाडा आणि टीम साकुर्ली आपली नाणेफेक आपण करत आहोत या इनिंग ब्रेक मध्ये. बरं सर आपण आपल्या शुभ हस्ते हे नाणेफेक करूया. या सामन्याची दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल या मैदानावर जो 3 षटकांचा असेल. दोन्ही संघनायक आपण याची नोंद घ्या. नाना चषक 2024 पहिली फेरी या सामन्यानंतर संपेल या इनिंग नंतर. तत्पूर्वी अंकुची बडतर सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एका बाजूला टीम साकुर्ली तर दुसरीकडे टीम VRT तलवाडा आणि कॉल केलं जाईल टीम साकुर्ली संघाच्या माध्यमातून. तलवाडा संघ या ठिकाणी कॉलिंग करेल.
छापा म्हटलं गेलंय आणि मला वाटतं त्या ठिकाणी काटा आलाय आणि टीम साकोर्ली संघ तुम्ही निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण केलं जाईल. खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ मित्र कमी आहे आणि बरं सर 2 मिनिटं होता आमच्यासोबत थांबा. टीम आपली दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झाली आहे. पहिला सामना देखील आपण पाहिला. अगदी जबरदस्त सामना झाला त्या ठिकाणी. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला एक प्रश्न विचारेल. ही जी स्पर्धा कालच्या दिवशी सुरू झाली आहे आणि संपूर्ण आयोजन जे आपण पाहतो आहोत काय काय म्हणाल याविषयी? प्रथमतः तर मी आपले कैलास पडवळदादा आणि काशीनाथ पडवळदादा यांचं मनापासून स्वागत करतो. आणि नियोजन हे शनिवार विभागामध्ये पहिल्यांदाच नाईट मॅचचं मला बघायला मिळतं. नियोजन खूप सुंदर आहे आणि प्रत्येक टीमला माझ्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. या पुढील सामने 3 षटकांचे राहतील याची आपण ऑलरेडी सूचना देत आहोत आणि टीम साकोर्ली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि खरं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स जयेश विदे सर. थँक्यू सो मच. हे म्हणजे सोनवळे सर. पूर्वार्ध झालाय. उत्तरार्धाला होतीये सुरुवात. 24 चेंडू मध्ये 37 धावांचं लक्ष दिलं गेलंय. तर बक्षिसांची खैरात देखील होतीये ठुणे संघासाठी. बॅक टू बॅक 3 विकेट घेतल्या गेल्या गोलंदाजाकडनं. कुठल्याही गोलंदाजानं हॅट्रिक घेतली तर राजाजी वेकंडे यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. उपसरपंच आहेत राजेश वेकंडे. उपसरपंच यांच्याकडनं विकेट साठी 100 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक येतंय. तर मॅच जर विन करून दिली गोलंदाजांनी तर राजेश वेकंडे यांच्याकडनं 1000 रुपये दिले जातील. बक्षिसांची खैरात केली जाते राजेशजी वेकंडे यांच्या माध्यमातून. तर एका बाजूने जय भवानी शील टीम देखील पाहायला मिळते आहे. यावेळेस जय भवानी शील टीमला विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाज मनोज खाडे. यावेळेस षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे जबाबदारीचं षटक असतं मित्रांनो आणि या जबाबदारीच्या षटकामध्ये मात्र महत्वपूर्ण दुवा म्हणून त्या गोलंदाजाला ओळखलं जातं. यावेळेस मात्र आलाय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी मनोज खाडे. सलामीची जोडी पाहायला मिळते जय भवानी शील टीम कडनं. विश्वास आणि निखिल ही जोडी सलामीला पाहायला मिळते जय भवानी शील टीम कडनं. धावा करायची आहेत त्या मात्र 37 धावा 24 चेंडूंमध्ये. एक बघायला जर गेलात तर 24 चेंडूमध्ये 37 धावा हे लक्ष मात्र अगदी सोपं वाटतं मित्रांनो. परंतु नाईटच्या मॅचेस आहेत आणि या नाईटच्या मॅचेस मध्ये या धावा देखील करणं आता बघायला गेलं तर दिवस क्रमांक 2 आहे या स्पर्धेचा आणि कालच्या दिवसामध्ये देखील अवघड झाल्या होत्या. निश्चितपणे विकेटला थोडी नमी देखील आलेली पाहायला मिळते. कालच्या वातावरणामध्ये आजच्या वातावरणामध्ये थोडासा बदल देखील आहे निश्चितपणे आणि ती नमी देखील विकेटवरती पाहायला मिळते संपूर्ण. यावेळेस मात्र पहिला चेंडू घेऊन जाईल. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. मनोज खाडे पहिला चेंडू रिलीज करेल बॅटर विश्वास साठी. स्ट्राइक एंड वरती निखिल आहे. पहिला चेंडू यावेळेस निखिल साठी. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू उडवला. चेंडू हवेमध्ये आहे. परफेक्ट गॅप मध्ये व्ही शेप मध्ये फटका आलाय. 4 धाब्यांसाठी संघाचं खातं खोलणारा हा चौकार. सपना एक देखेंगे मुश्किलें 1000 आएगी लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी. यावेळेस मात्र निखिलला पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय 4 धाब्यांसाठी. संघाचा आणि वैयक्तिक खाता या फटक्याने मात्र खोललं निखिलनं. पुन्हा एकदा ओहो यावेळेस मात्र बैठक शॉट पाहायला मिळतोय.
स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरना चेंडू निघून गेलाय. यूज हँडसम ब्रँडेड षटकार ब्रँडेड निखिलच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. शहापूर तालुक्यात नाव गाजत या चषकात आणि या जिल्ह्यात शहापूर तालुक्यात नाव गाजत या चषकात मारुती गिरीड साहेब नानाचं शेत ठेवलाय शेनविया गावात. मारुती गिरीड साहेब नानाचं शेत ठेवलाय शेनविया गावात. थँक्यू सो मच जी. गिरीड साहेब नानाचं शेत ठेवलाय. अगदी सर्व सोय झाली आहे. जेवायचं कोणी असेल तर त्यांनी मात्र अगदीच मुबलक दरामध्ये जेवण उपलब्ध आहे. 70 रुपयामध्ये राईस प्लेट. अगदी जेवायचं असेल कोणाला तर जाऊन अगदी स्टेजच्या पाठीमागे ही व्यवस्था केली गेली आहे. भरत फोडसे हे ते मालक आहेत त्या खानावळचे आणि आपण जाऊन तिथे जेवण करू शकता. हो हो, यावेळेस देखील चांगला फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू राहिलाय आणि निर्धाव चेंडू आलाय. प्रेक्षकांसाठी हायवा जेलसाठी देखील बक्षीस येत आहे. यावेळेस राजेश वेकंडे यांच्याकडनं प्रेक्षकांनी ग्राउंडच्या बाहेर जेल घेतला. 100 रुपयाचं पारितोषिक. हो हो, हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. चांगला चेंडू राहिला. शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश आलं. निश्चितपणे आम्ही गोलंदाजीचं विश्लेषण करत असताना सांगत असतो. अगदी आमचे आदरणीय सन्माननीय दत्ता फर्डे सर देखील सांगत असतात की व्हेरिएशन असणं गरजेचं आहे गोलंदाजावरती आणि ते व्हेरिएशन मात्र या गोलंदाजानं पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडू मात्र बदल करण्याचा निर्धार केला जातोय आणि अचूक टप्पा देखील पाहायला मिळतोय. हो हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका आलाय. अंतर किती आहे? उंची अप्रतिम आणि अंतर जितकं हवं तेवढं प्राप्त झालंय. चेंडू यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावर 6 धाब्यांसाठी. मारुती गिरीड साहेब नानाचं शेत ठेवलाय शेनविया गावात. 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 हालात के कदमों में कलंदर नहीं गिरता, टूटे भी जो तारा वो जमीन पे नहीं गिरता. गिरते हैं समंदर में बड़े शौक से दरिया, मगर कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. यावेळेस मात्र निखिल सांगतोय आय एम द बेस्ट. निखिल ऑन फायर झालाय. निखिलच्या बॅट मधनं मात्र 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळालाय. धावफलक पोहोचलोय तब्बल 16 या अंकावरती. ओहो, यावेळेस मात्र गोलंदाजाच्या दस्तक पे मस्तक, मस्तक पे दस्तक. चेंडू आलाय डाऊन द स्ट्रेट ड्राईव्ह. यावेळेस फटका 6 धाब्यांसाठी. शिवरायांची घेऊन आना ओर कीर्तन मैदानाना, ओर कीर्तन मैदानाना, ओर कीर्तन मैदानाना. माती चौकार षटकार या नानाच्या षटकाना, या नानाच्या षटकाना, या नानाच्या षटकाना. कम्मालीची बॅटिंग निखिलची पाहायला मिळाली. अगदी मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक कसं खेळावं, कसं फोडून काढावं, व्यूह रचना कशी तोडावी हे मात्र निखिलच्या बॅट मधनं पाहायला मिळालं. 6 चेंडूंमध्ये 22 धावांवर वैयक्तिक खेळतोय निखिल. पाठलाग केला जातोय 37 धावांचा आणि पहिल्या षटकामध्ये निखिलनं कुठल्यात स्वतःच्या बॅट मधनं वैयक्तिक 22 धावा. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. यावेळेस मात्र आलाय महत्वाचा दुवा ओळखला जाणारा टेनिस क्रिकेट मधला खऱ्या अर्थानं पुणे संघासाठी महत्वाचा गोलंदाज यावेळेस येतोय जगन वैखंडे. हा एक चांगला गोलंदाज आहे. अगदी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी यावेळेस मात्र जगनकडे जबाबदारी दिली गेली आहे. हो, पहिल्या चेंडूवरती ओल्ड इज गोल्ड कॉल दिला गेलाय. पहिल्या चेंडूवरती आली विकेट. विश्वास
हवा जेलसाठी यावेळेस राजेश बेखंडे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. राजेश बेखंडे उपसरपंच यांच्या माध्यमातून हवा जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या प्रेक्षकाला दिलं जात आहे. तर या विकेटसाठी निश्चितपणे जगन वेखंडे यांच्यासाठी देखील 100 रुपये आलेले आहेत. हॅट्रिक साठी 500 रुपये, हवा जेलसाठी 100 रुपये. राजेश बेखंडे उपसरपंच यांच्या माध्यमातून हे बक्षीस लावण्यात येत आहे. प्रत्येक षटकारासाठी राजेश बांगर यांच्याकडनं आकाशसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. हो हो, काय कमालीचा चेंडू राहिलाय. यावेळेस बॅटरला पूर्णपणे लॉक करण्यात आलाय जगनच्या माध्यमातून. कमालीचा गोलंदाज आहे आणि यासाठी जगनला ओळखलं जातं. खऱ्या अर्थानं ऍक्शन जर बघायला गेला तर एक भन्नाट ऍक्शन आहे. बुमराह स्टाईलची ऍक्शन, अगदी आपण आशिष नेहरा याची ऍक्शन देखील पाहिली आहे. एक एक वेगवेगळी प्रत्येकाची पर्सनॅलिटी आणि ती डेव्हलप करण्याचं काम मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जातं. यावेळेस मात्र अगदी डान्सिंग द विकेट यावेळेस गोलंदाजी पाहायला मिळते जगनची. नक्कीच आमचे साथी समालोचक दत्ताजी भरडे साहेब त्यांच्या माध्यमातून आम्ही खूप काही शिकतोय आणि यावेळेस त्यांचा सहभाग लाभलाय. खऱ्या अर्थानं सहवास लाभलाय आम्हाला, त्याबद्दल मनापासून आभार मानले जातील. शरद भुईर यांच्याकडनं बक्षीस येते षटकारासाठी 500 रुपये. बक्षिसांची खैरात. नक्कीच राजेशजी बेखंडे उपसरपंच यांच्याकडनं पुणे टीम जर विजयी झाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. समीकरण राहिले 15 चेंडू 15 धाबा. बॉल टू रनचं इक्वेशन आलेलं आहे दत्ता बर्डे सर. आणि ही मॅच मात्र हाय व्होल्टेज होणार का? जगन आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. ओल्ड इज गोल्ड यावेळेस मात्र ते सिद्ध झालंय. अगदी कालच्या दिवसामध्ये जरी बघायला गेलात तर ओल्ड इज गोल्ड हे मात्र वारंवार सिद्ध झालंय. आणि या सामन्यामध्ये देखील जगन सांगतोय आय एम द बेस्ट. जरी देखील 22 धावा पहिल्या षटकामध्ये गेल्या असल्या तरी देखील जगन सांगतोय कमबॅक कसं केलं जावं आणि गोलंदाजीवर ती नियंत्रण कसं असावं हे मात्र जगन या वेळेस या विकेटवरती दाखवून देतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. जगन गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू हाताळले गेलेत, 1 विकेट घेतली गेली आहे आणि एकही धाव नाहीये. हो, या वेळेचा चेंडू शरीर यष्टी पासून दूर, अगदी बॅटरच्या शरीर यष्टी पासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळाला. बघा जगनची गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं, पहिला चेंडू अगदी स्लॉट मध्ये टाकला गेला, विकेट प्राप्त झाली. दुसरा चेंडू अगदी विकेट वरती टाकला गेला, अगदी गुड लेंथला चेंडू होता. आणि हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, परंतु शरीर यष्टी पासून दूर. प्रत्येक चेंडू वरती व्हेरिएशन पाहायला मिळतंय. हो हो, या वेळेस देखील गुड लेंथला चेंडू, उंची कमी राहिली, चेंडू खाली राहिला आणि बॅटर या वेळेस मात्र आकाशला मात्र समजत नाहीये. चेंडू पूर्णपणे मात्र ब्लॉक केला गेला बॅटरला. बॅटरच्या माध्यमातून एकही फटका अजूनही पाहायला मिळत नाहीये. आता मात्र बॉल कमी होत आहेत. 13 चेंडूंमध्ये 15 धाब्यांची गरज. हा चेंडू निर्धाव टाकला गेला तर जगनच्या माध्यमातून मिडन ओव्हर पाहायला मिळेल. हो हो, मिडन ओव्हर यावेळेस पाहायला मिळाली. पुणेचा हा गोलंदाज जगन सांगतोय ओल्ड इज गोल्ड, आय एम द बेस्ट. आणि आता मात्र समीकरण राहिलंय 12 चेंडू आणि 15 धावा. हु विल विन दिस मॅच? आय डोंट नो, वेट अँड वॉच एव्हरीबडी. या रात्रीच्या समयात मात्र जगन सांगतोय की मी अचूक टप्पा भेदू शकतो. यावेळेस त्याने कामगिरी करून दाखवली आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जगननं काय कमबॅक करून दिलंय. 1 विकेट प्राप्त केली आहे आणि तब्बल सलगचे 6 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. कुठलीही धाव नाहीये. मिडन ओव्हर 1 विकेट. आणि कालच्या आणि आजच्या दिवसामधला हा बेस्ट बॉलर म्हणून देखील संबोधला जायला हरकत नाहीये. कारण अगदी कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये अशी गोलंदाजी मात्र या विकेटवरती दत्ता बर्डे सर कुठल्याही गोलंदाजानं केली नाहीये. नितीन रत्नाकर काका यांच्याकडनं या मिडन ओव्हर साठी जगन वेखंडेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मॅच झाल्यानंतर जगन वेखंडे आपण ते बक्षीस घेऊन जायचंय. समीकरण आलंय 12 चेंडू 15 धाबा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येतोय चेतन.
अगदी थंडीचं वातावरण थोडस आलेलं पाहायला मिळतं आजच्या दिवसामध्ये. आणि जर या थंडीच्या वातावरणात गरमागरम चहा घ्यायचा असेल तर अगदी गेटच्या उजव्या बाजूला अगदी आमच्या त्या ठिकाणी कटिंग्स गरम चहा या थंडीच्या वातावरणात उपलब्ध आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी चेतन. हो यावेळेस मात्र रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आलेला पाहायला मिळाला. आणि ज्या वेळेस मात्र व्यत्यय येतो त्यावेळेस चेंडू हाताळू नये. वेळोवेळी आम्ही सांगत असतो कारण त्या चेंडूवरती मोठा फटका येण्याची दाट शक्यता असते. यावेळेस मात्र जगननं कामगिरी केली आहे आणि आता मात्र चेतनला देखील कामगिरी करून दाखवावी लागेल. हो ब्लॉक होलला चेंडू यावेळेस एक सिंगल आली आहे. अगदी आता बघायला गेलात तर हा 7वा चेंडू आणि या 7व्या चेंडूवरती देखील बॅटने नाही तर पायाने हा चेंडू मात्र उडवला गेला. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा आणि एक धाव मात्र या टीमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. प्रयत्न कोशिश आप कोशिश करे ये तो सही है लेकिन आप कोशिश ही ना करे ये तो गलत है. यावेळेस मात्र प्रयत्न केले जात आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न विकेट वरती नॉन स्ट्राईक वरती मात्र कोणीही नव्हता. एक सिंगल मात्र घेतली गेली आहे आणि या सिंगलने धावफलक पुढे सरसावतोय. एक धाव मात्र टुंडे संघासाठी महत्वाची आहे तर एक धाव जय भवानी शीळ संघासाठी देखील महत्वाची आहे. कारण सामना आलाय 10 चेंडू आणि 13 धावा. ना तेरा ना मेरा ये सामना किसका ये तो वक्त ही बताएगा. कारण आल्यात 10 चेंडूंमध्ये 13 धावा. 10th बॉल लेफ्ट अँड रिक्वायर्ड बाय 13 रन. अजूनही 10 चेंडूंमध्ये 13 धाव्यांची गरज आहे. चेतनला मात्र या षटकामध्ये कामगिरी करायची आहे. अजूनही या षटकातील 4 चेंडू चेतनला मात्र चांगल्या रीतीने हाताळावे लागतील. हो यावेळेचा चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. खराब क्षेत्ररक्षण अगदी कुशल मोमेंटमला यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण घडलंय. नो बॉल इट्स अ नो बॉल लगान. यावेळेस पंचांचा अगदी या कुशल मोमेंटमला कॉल येतोय. इट्स अ नो बॉल. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा यावेळेस वापर केला गेलाय. सर कॉल कशासाठी दिला गेलाय? बीमर साठी. ओके चेक केलं जाईल. थर्ड अंपॅक्टच्या भूमिकेमध्ये रामजी निंगोरे सर आहेत. चेक केलं जात आहे. संपूर्ण लाईव्हची यंत्रणा सज्ज कटिबद्ध आहे. हेमन टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवण्याचं काम केलं जात आहे लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून चेक केला जाईल हा बॉल. कुशल मोमेंटम आहे आणि या कुशल मोमेंटमला मात्र चेक केलं जाईल पंचांच्या वतीने. यावेळेस मात्र इट्स अ नो बॉल यावेळेस घोषित झालाय. रिव्ह्यू घेतला गेलाय. गोलंदाजीच्या वतीनं चेक केलं जात आहे. संपूर्ण लाईव्ह यंत्रणा सज्ज आहे. वेट 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 अँड वॉच. यावेळेस थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये रामजी डिंगोरे सर पाहायला मिळत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू मात्र खाली येत होता आणि या अनुषंगाने हा चेंडू मात्र मिस झाला असता तर डेफिनेटली हिट झाला असता. यावेळेस रामजी डिंगोरे सर सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी या चेंडूवरती मात्र हृदयाची स्पंदनं कुठेतरी थांबली होती टुंडे संघाची. ती मात्र पुन्हा एकदा चालू झाली आहेत. आता मात्र समीकरण राहिलंय 9 चेंडू 11 धाबा. चेतननं देखील कामगिरी करून दाखवली आहे. कारण आतापर्यंत चेतनने 3 चेंडू हाताळलेत आणि या 3 चेंडूमध्ये अवघ्या 4 धाबा खर्च केल्या आहेत. अमोल थोरात यांच्याकडनं जगन वेकंटेसाठी देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या वेळेचा चेंडू देखील सुरेख कमालीचा चेंडू. अगदी मिडल स्टंपला हा चेंडू होता. ऑब्स्टिक वरती जाऊन यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. ज्या बॅटरनं मात्र धुमाकूल घातला होता अगदी मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये निखिल आता मात्र गारद झालाय. चेतननं केलंय गारद. यावेळेस हात खोलू देत नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. स्वतःवरचा विश्वास खऱ्या अर्थानं ज्या वेळेस संकट येतात
त्यावेळेस संकटांवरती मात करून ज्या वेळेस तुम्ही नव्याने उभं राहता त्याला धैर्य म्हणतात. त्याला खऱ्या अर्थानं या वेळेस मात्र अगदी गली आणि पॉइंटच्या मधनं चेंडू निघून चाललाय सीमा रेषेपार. 4 धावांसाठी आलाय चौकार. संघर्षाचा निनाद करणारा हा चौकार. मैदानात मारुती बिरेड साहेब नानाचा शब्द ठेवलाय शेनवेया गावात. मारुती बिरेड साहेब नानाचा शब्द ठेवलाय शेनवेया. यावेळेचा फटका कव्हर पॉइंटच्या दिशेला पाहायला मिळाला. 4 धाब्यांसाठी या चौकारानं धावफलक पुढे सरसवतोय. धावफलक पोहोचलंय 30 या अंकावरती. हो यावेळेचा फटका उंची जास्त होती अंतर कमी. लोंगांचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. चुकी झालेली नाहीये. घेतला गेलाय झेल आणि संपलाय बॅटर निखिलचा खेळ. बॅक टू द डगआउट. मारुती बिरेड साहेब नानाचा शब्द ठेवलाय शेनवेया गावात. मारुती बिरेड साहेब नानाचा शब्द ठेवलाय शेनवेया गावात. ठाणे या जिल्ह्यात शहापूर तालुक्यात नाव गाजतं या चषकात. ठाणे या जिल्ह्यात शहापूर तालुक्यात नाव गाजतं या चषकात. मारुती बिरेड साहेब नानाचा शब्द ठेवलाय शेनवेया गावात. मारुती बिरेड साहेब नानाचा शब्द ठेवलाय शेनवेया. अगदी दत्तपेठे सर कालच्या दिवसामध्ये देखील अशा मॅचेस पाहायला मिळाल्या होत्या. 6 चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज, 6 चेंडूमध्ये 7 धाब्यांची गरज, 6 चेंडूमध्ये 8 धाब्याची गरज. हे सामने या विकेटवरती कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाले होते. आणि आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये देखील या नाना चषकामध्ये ती स्पर्धा मात्र सातत्याने उत्कंठेला पोहोचलेली पाहायला मिळते. अगदी आमच्या प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारी ही स्पर्धा. कारण तर नो डाऊट अगदी हाय व्होल्टेजचे सामने या विकेटवरती राहिलेत. 6 चेंडू आणि आता देखील विजयासाठी 7 धाब्यांची गरज जय भवानी शिल्ड टीमला. सहा चेंडू आणि 7 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी अक्षय आलाय. राजेशजी वेकेंडे यांच्या माध्यमातून बक्षीस मात्र कंटिन्यू लागू आहे. बॅक टू बॅक 3 विकेट हॅट्रिक घेतली गोलंदाजानं तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. अगदी मैदानाच्या बाहेर आमच्या गुणी प्रेक्षकांनी झेल घेतला तर राजेशजी विषय यांच्या उपसरपंच यांच्या माध्यमातून राजेशजी वेखंडे यांच्या माध्यमातून आमच्या गुणी प्रेक्षकांना देखील 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार हाय झेलसाठी. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी अक्षय आलाय. अक्षय यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. न कद बडा ना पद बडा मुसीबत में खडा वही सबसे बडा. 6 चेंडू 7 धावा. ओहो 6 मध्ये 7 ची गरज असताना फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे कॅरी झालाय झेल आणि संपला बॅटर. दीपकचा देखील खेळ परतीच्या प्रवासाला आल्या पावली परतीचा प्रवास. कार्यक्रमाचे आधारस्तंभ वामनशेठ गायकर कृष्णात पडवळ. वामनशेठ गायकर कृष्णात पडवळ. वामनशेठ गायकर कृष्णात पडवळ. आहे भारी एक नंबर आयोजन कैलास पडवळ दादाचं. आयोजन कैलास पडवळ दादाचं. आयोजन कैलास पडवळ दादाचं. हे लका लका. हॅलो हॅलो. निश्चितपणे काय सामना आलाय मित्रांनो. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. तेरी कोशिश ही कामयाब होगी फिर जिंदगी की राह आसान होगी. बंदा एक ऐसा जुनून खुद में रख फिर तेरी मंजिल से मुलाकात होगी. मंजिलें तो तुझे खुद सलाम करेगी न चाहकर भी दुनिया तेरे कदमों में झुकेगी. हर राह पर यही याद रखना दोस्त तेरी कोशिश कभी कामयाब होगी. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सिंगल ला केला गेलाय कन्वर्ट डबल मध्ये आणि आल्या 2 धावा. आता मात्र 4 चेंडू 5 धाव्यांची गरज. 4 मध्ये 5 ची गरज आहे. काय सामना राहिलाय. अफलातून सामने पाहायला मिळाले या विकेट वरती. अगदी आमच्या प्रेक्षकांना मात्र
घरी जाऊ का घरी जाऊ का नाही नाही, ही मॅच बघणं गरजेचं आहे. कारण असे मॅचेस राहिलेत मित्रांनो. अगदी घरी जायच्या मूड मध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा थांबलं जातं. कारण हे वातावरण जे बनवलं गेलंय, अगदी खेळीमेळीचं वातावरण, आणि या नाना चषकाचं आयोजन इतकं बहरदार केलं गेलंय की जाणारी व्यक्ती निश्चितपणे थांबणार. शेनवे विभाग आयोजित भिवंडी ग्रामीण शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री आदरणीय सन्माननीय मारुती धिरडे साहेब यांच्या परिचयानं केलं जाणारी ही स्पर्धा नाना चषक 2024 हे बहरदार नियोजन वामन शेठ गायकर साहेब, काशीनाथजी पडवल साहेब आणि कैलासजी पडवल साहेब यांच्या माध्यमातून साकार होताना पाहायला मिळते. समीकरण आलंय 4 चेंडू आणि 5 धावा. ओहो, या वेळेस 4 मध्ये 5ची करत असताना निर्धाव चेंडू अक्षयच्या माध्यमातून हाताळला गेलाय. अक्षय ही मॅच सोडणार नाही मित्रांनो. जोश, जुनून आणि जज्बा यावेळेस सांगतोय की अक्षय इज द बेस्ट. हा गोलंदाज मात्र षटक क्रमांक 4 मध्ये आलाय आणि स्वतःवरचा विश्वास मजबूत आहे. स्वतःवरचा विश्वास ज्या वेळेस मजबूत ठरलाय त्या वेळेस तुम्ही मात्र विजयाकडे वाटचाल करता. म्हणून स्वतःवरचा विश्वास असणं गरजेचं. अगदी संजय पांढरे देखील आलेत आणि या स्पर्धेमध्ये आपलं सहर्षमय स्वागत. अगदी दुबईमध्ये देखील हा खेळाडू खेळलाय. हे आपल्या खऱ्या अर्थाने शहापूर तालुक्याचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. ओहो, यावेळेस मात्र हा फटका किती धावा देऊन जाईल, नशिबाचा आलाय चौकार. अगदी कालच्या दिवसामध्ये हेच घडलं होतं. अगदी मॅच हाय व्होल्टेज, 1 चेंडू 3 धावांची गरज असताना बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू निघून गेला अगदी फाईन लेगच्या दिशेला आणि 4 धावांसाठी, आणि अनुसया असनोली टीम ती मॅच विन झाली होती. कुठला चेंडू काय सांगून जाईल, कुठला चेंडू कोणासाठी ठरेल, हे मात्र या विकेटवरती सांगणं नक्कीच कठीण आहे मित्रांनो. आता मात्र सामना होता कुठे आणि आलाय कुठे. पुन्हा एकदा आता मात्र पार्ट जड पाहायला मिळत आहे. जय भवानी शिल्ड टीमचं 2 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग सामने खेळवले जात आहेत, म्हणजेच या 2 चेंडूंमध्ये 1 धाव मात्र घ्यावीच लागणार आहे. अगदी लिडिंग एज घेऊन गली आणि पॉइंटच्या मधनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि बघता बघता निघून गेला सीमारेषे पार 4 धाब्यांसाठी. पत्थर में एक कमी वो पिघलता नहीं, लेकिन यही उसकी खूबी है की वो बदलता भी नहीं. यावेळेस बॅटर सांगतोय की जरी सामना हाय व्होल्टेज झालेला असला तरी मी बदलणार नाही. माझी जी रणनीती आहे क्रिकेट खेळण्याची ती मात्र अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तीच ठेवणार. तर यावेळेस अक्षयला देखील तीच रणनीती आखावी लागेल. वेळेप्रमाणे न बदलता यावेळेस मात्र वेळेवरती मात करावी लागेल अक्षयला. 2 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज. अगदी यावेळेस मात्र बघायला गेलात तर क्षेत्ररक्षण अगदी क्लोज केलं गेलंय, परंतु ज्या वेळेस चेंडू टाकला जाईल त्यावेळेस मात्र हालचाल झाली तर मात्र चुकी होऊ शकते, हे देखील बघण्याजोगे आहे. अगदी तटस्थ पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये. आपण पाहतोय हेमंतजी तावडे सर आणि निलेशजी महाजन सर यांना पंचांच्या भूमिकेमध्ये, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये हेमंतजी तावडे सर, लेगंपाटच्या भूमिकेमध्ये निलेशजी महाजन सर यांना पाहतोय. समीकरण 2 चेंडू 1 धावा. चला पंच उशीर होतोय, सामन्यासाठी विलंब होतोय, जास्तीचा वेळ घेतला जातोय. सामना महत्वाचा आहे तर वेळ देखील महत्वाची आहे. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज. पंच जास्तीचा टाइम घेतला जातोय. 2 चेंडू 1 धावेची गरज. अक्षय यावेळेस चेंडू घेऊन जाईल. हो हो, कमालीचा चेंडू. हा चेंडू मात्र गोलंदाजाला फलंदाजाला समजलेला नाहीये. पूर्णपणे इराद्यांवरती पाणी. एक चेंडू 1 धावेची गरज. 1 चेंडू मध्ये 1 धाव. निश्चितपणे थांबवलं गेलंय प्रेक्षकांना. अगदी या आपण शेनवा डोळखाम रोडला देखील ज्या बाईक्स जात आहेत
एक चेंडू एका धावेची गरज आणि ब्रेक्स लागणार. मित्रांनो का नाही, काय हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळत आहेत. यावेळेस रिव्ह्यू घेतला गेलाय, चेक केलं जाईल. चेक केलं जात आहे. वेट अँड वॉच. बॅटरकडनं यावेळेस रिव्ह्यू घेतला गेलाय आणि ऑफिशियल पंचांचा निर्णय. हा चेंडू मात्र लीगल फेअर डिलिव्हरी घोषित झालाय, परंतु चेक केलं जाईल. चेक केलं जात आहे. थांबा, चेक केलं जात आहे. ऑफिशियल पंचांचा निर्णय योग्य पाहायला मिळतो. यावेळेस लीगल डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक चेंडू एका धाब्याची गरज. हो हो हो, काहीच सामना आलाय मित्रांनो. आता मात्र हृदयाची स्पंदने थांबली आहेत. ज्यांना मात्र खऱ्या अर्थानं हृदयविकाराचा आजार असेल ना, त्यांनी डोळे बंद करा. मॅच झाल्यानंतर आम्ही सांगू. एक चेंडू एका धाब्याची गरज. ओहो, पटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटलाय आणि मॅच देखील सुटतीये. विजय होते जय भवानी शील्ड टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक टीम पुणे. कमालीचा मॅच राहिला हा. अगदी 6 चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज असताना शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली आणि एका चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना संधी देखील आली होती. संधी सोडली आणि संधीचं सोनं केलं ते म्हणजे जय भवानी शील्ड टीमच्या बॅटरनं. यावेळेस टीम विजय होते जय भवानी शील्ड आणि या मॅचचा हिरो